पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर येत आहे। अवघ्या 2 दिवसांमध्ये विषारी हातभट्टीची दारू पिल्यामुळे तब्बल 14 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झालाय। जास्तीचा नफा कमवण्याच्या हव्यासापोटी 14 जणांचा बळी गेलाय। पिंपरी चिंचवड मधील फुगेवाडी भागात तयार झालेली ही जीवघेणी हातभट्टीची दारू पुणे आणि पिंपरीच्या वेगवेगळ्या भागात विकली गेली। विषारी दारू प्यायल्यानं पिंपरी चिंचवड मध्ये 9 तर पुणे शहर परिसरात 5 जणांचा मृत्यू झालाय। या प्रकरणी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत हडपसर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मोगले, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिकिलगार आणि पोलीस उपनिरीक्षक मुलानी यांना तात्काळ निलंबित केलाय। आमदार रोहित पवार यांनी तातडीने पीडित कुटुंबांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं। त्यानंतर हडपसर पोलीस ठाण्यात जाऊन त्यांनी पोलिसांच्या कारभारावर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले। या बेकायदेशीर दारू विक्रीत स्थानिक पोलीस प्रशासनही आर्थिकदृष्ट्या सामील असल्याचा खळबळजनक आरोप रोहित पवारांनी केलाय। मृत नागरिकांच्या वारसांना शासनाने प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। या संपूर्ण गुन्ह्यात पोलिसांनी आतापर्यंत 8 आरोपींना अटक केली असून मुख्य आरोपींची कसून चौकशी सुरू आहे। मात्र या घटनेनं पुन्हा एकदा छुप्या पद्धतीनं चालणाऱ्या अवैध दारू धंद्यांचा आणि पोलिसांच्या आशीर्वादाचा मुद्दा ऐरणीवर आलाय। पैशांच्या हव्यासापोटी किती निष्पापांचे बळी जाणार हाच मोठा प्रश्न आता उपस्थित होतोय।